गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, मनुष्य काही अशा चुका करत असतो, काही असं अन्न ग्रहण करत असतो की ते पापांपासून कधीच त्यांची मुक्ती होत नाही। म्हणजे पापांपासून चांगल्या सुखाकडे ते जात नाही। कितीही जीवनामध्ये जरी चांगले कर्म केले ना, तरी त्यांची अधोगती निर्माण होत असते। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याने कुठं उठावं, कुठं बसावं, कुठे अन्न ग्रहण करावं, कुठे अन्न सेवन करावं, हे मनुष्यानं आहे ना, ते प्रत्येकाला माहीत असायला हवं। म्हणून आपण म्हणतो ना की श्रवण केल्यानं आपल्याला पुण्य मिळतं का बरं? तर नक्कीच मिळत असतं। कारण श्रवण जेव्हा आपण करतो ना, तेव्हा मनुष्याला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात। आणि ती उत्तरं आहेत ना, आपल्या मनामध्ये साठलेली ती घाण आहे ते काढून टाकत असतात। आपल्या मनामध्ये पडलेले ते प्रश्न आहेत, त्यांची ती उत्तरं असतात। पण आपण कधी 2-2.5 तास आपण श्रवणाला बसतो ना, तेव्हा आपले पाय दुखू लागतात। कधी आपल्याला झोप येते। असं का होतं बरं? कारण आपल्या जीवनामध्ये जे पाप आहे ना, ते कुठेतरी आपल्याला तिथे बसून देत नाही। पण किती जरी तुम्हाला प्रॉब्लेम आले ना, किती जरी कष्ट झाले, तरी हे श्रवण अर्ध्यावर कधीच सोडून देऊ नका। कारण हे श्रवण आहे ना, हे समर्थ विचार आहेत। कारण हे समर्थ विचार आपल्या जीवनामध्ये अधोगतीपासून आपल्याला मुक्ती देणार आहेत, अधोगतीपासून आपली सुटका मिळणार आहे। म्हणून आपल्या जीवनामध्ये सुखच मिळणार आहे ना। म्हणून आपण आज या निरूपणामध्ये पाहणार आहोत की असं कोणत्या 3 प्रकारचं अन्न आहे की मनुष्यानं ते अन्न ग्रहण केलं तर मनुष्य अधोगतीला निर्माण होत असतो। म्हणजे आज बघा, खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे, जेव्हा नारद मुनी जेव्हा भगवान श्रीकृष्ण स्वारींना भेटायला जातात ना, तेव्हा श्रीकृष्ण स्वारी आपल्या नगरीमध्ये त्यांचं स्वागत करतात आणि त्यांना विचारतात, तुम्ही आज द्वारकेला कशासाठी आला आहात बरं? तुम्ही काही महत्त्वाची बातमी घेऊन आला असाल? मग देवर्षी नारद मुनी म्हणतात, स्वामी, तुम्ही सर्व काही जाणूनही विचारत आहात की मी आज तुमच्याकडे माझ्या शंका दूर करण्यासाठी आलो आहे? कृपया या भक्ताची द्विधा मनस्थिती तुम्ही आज दूर करा। मग श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, हे देवर्षी, तुम्ही दुःखी असण्याचं कारण काय आहे बरं? कारण ते कारण आहे ना, ते मला नक्कीच माहीत आहे। तुमच्या मनाची द्विधा मनस्थिती आहे ना, मला नक्कीच माहीत आहे। आणि त्यामुळं तुमच्या मनात जी काही शंका निर्माण झालेली आहे, काही प्रश्न असतील ना, ते तुम्ही मला निसंकोचपणे सांगू शकता आणि मी तुमची शंका नक्कीच सोडवेल। देवर्षी नारद मुनी म्हणतात, स्वामी, आज मला जाणून घ्यायचं आहे की माणसानं कोणत्या प्रकारचं अन्न खाल्लं पाहिजे, कोणत्या प्रकारचे अन्न त्यांचं आयुष्य वाढवणार आहे आणि कोणत्या प्रकारचं अन्न आहे त्यांचं आयुष्य कमी करणार आहे। म्हणजे बघा, आपण कधी म्हणतो ना की मला आज आहे ना फुकट अन्न मिळणार आहे, मला आज आहे ना फुकट धनसंपत्ती मिळणार आहे, मला काहीही कष्ट करावे लागणार नाही का? पण त्या मागे आपण कोणाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करतो ते आपण कधी पाहतो का बरं? कधीच पाहत नाही।
म्हणून एक गोष्ट प्रत्येकानं लक्षात ठेवा, ज्या अन्नामुळं, ज्या पैशामुळं दुसऱ्यांच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होत असेल ना, तर त्या अन्न आपल्या आयुष्यामध्ये अधोगती निर्माण करत असतं, आपल्या आयुष्यामध्ये दुःख निर्माण करत असतं. आणि ही वेळ आहे ना, ती प्रत्येकावर येत असते. तेव्हा आपण सावध असणं गरजेचं आहे. रात्र ही वैऱ्याचीच आहे ना, कधी आपला गळा कापेल हे सांगता येईल का? पण जर आपण नामस्मरणामध्ये असू, जर आपण भगवंताच्या चरणामध्ये लीन असू, समर्थ विचारांमध्ये असू, तर आपली फसवणूक होईल का बरं? कधीच होणार नाही. बघा, आपण पाहत होतो नारद मुनी प्रश्न विचारतात की कोणत्या प्रकारचं अन्न आहे ते माणसाचं आयुष्य कमी करत असतं. बघा, मनुष्यानं त्याचं अन्न आहे ना, कोणत्या दिशेने खाल्लं पाहिजे, खाण्यापूर्वी कोणत्या मंत्राचा जप करावा, कृपया मला हे सर्व उत्तरं द्या. नारद मुनी श्रीकृष्ण स्वारींना विचारतात. तेव्हा श्रीकृष्ण स्वारी नारद मुनींना उत्तर देतात, हे देवर्षी, आज तुम्ही सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी एक सुंदर असा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर देणं हे माझं कर्तव्य बनतं. हे खरं आहे की व्यक्ती कोणत्या प्रकारचं अन्न खाल्लं त्यानुसार त्याचा स्वभाव, त्याची नियती आणि त्याचा पुढचा जन्म निश्चित होत असतो. हे देवर्षी, या विषयावर एक प्राचीन इतिहास आहे जो मी तुम्हाला आता सांगणार आहे. म्हणजे ही त्रेतायुगामध्ये ही कथा महर्षी अगस्त्य आहे ना, यांनी भगवान श्रीरामांना सांगितलेली होती. त्यामुळं या कथेचं महत्त्व खूप जास्त आहे. या प्राचीन कथेच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. म्हणून तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐकली पाहिजे, काळजीपूर्वक श्रवण केली पाहिजे. बघा, जो ही कथा ऐकेल ना, त्याच्या सर्व पापांचा नाश होणार आहे. त्याला वर्षानुवर्ष थेट दान करण्याचं पुण्य मिळणार आहे. देवर्षी म्हणतात, प्रभू, मला ह्या कथा ऐकायची आहे आणि या कथेला तुम्ही प्रारंभ करा. नारद मुनींच्या म्हणण्यानुसार श्रीकृष्ण स्वारी कथेला प्रारंभ करतात आणि म्हणतात, एक खूप मोठं जंगल होतं आणि त्या जंगलाचा आकार 100 योजनांचा होता. परंतु त्या जंगलामध्ये प्राणी आणि पक्षी राहत नव्हते, फक्त झाडे आणि वनस्पती. त्या जंगलाच्या दिशेने जाणारे प्राणी नव्हते. परंतु त्या जंगलाच्या मध्यभागी एक 4 कोस लांब तलाव होता आणि फक्त त्याच तलावामध्ये हंस, बदक आणि इतर प्राणी पक्षी राहत होते. एकदा अगस्त्य मुनी त्या तलावातून जात असताना त्यांना एक अतिशय विचित्र गोष्ट दिसली. अगस्त्य मुनी त्या आश्रमामध्ये एक रात्र राहिले आणि जेव्हा तो सकाळी उठला आणि त्या तलावाजवळ गेला ना, तेव्हा त्याला वाटेत एक मृतदेह पडलेला दिसला, जो शरीरापासून खूप मजबूत होता, जो एखाद्या तरुणाच्या शरीरासारखा दिसत होता. तो मृतदेह पाहून ऋषी अगस्त्य तो कोण होता त्यांना आश्चर्य वाटू लागलं. तो मरण पावला होता कसं आणि कसा अरण्य अगस्त्यमध्ये आला होता. मृत्यू मनुष्य जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. अचानक त्या आकाशामध्ये एक दैवी विमान पाहिलं आणि तेव्हा तो तलावाजवळ थांबला आणि एक दैवी विमान तो मनुष्य त्या विमानाखाली आला आणि त्या तलावामध्ये स्नान करू लागला. तलावामध्ये स्नान करून तो बाहेर आला आणि त्या मृतदेहाचे मांस खाऊ लागला. त्यानं त्या जाड ताज्या मृतदेहाचे मांस पोट भरून खाल्लं आणि पुन्हा विमानामध्ये बसून स्वर्गाकडे जाऊ लागला. मग अगस्त्य मुनींनी त्या दिव्य व्यक्तीला हाक मारली, तू कोण आहेस? तू देवासारखा दिसतोस, पण तुझे अन्न खूप घृणास्पद आहे. तू मृतदेहाचे मांस का खात आहेस? माझ्या मनामध्ये माझ्या महान वडिलांनी विदर्भावर राज्य केलं होतं. ते वासुदेव या नावानं त्यांनी जगात प्रसिद्ध होते आणि अतिशय धार्मिक व्यक्ती होतं. ही प्राचीन काळाची बाब आहे. त्या 2 बायका होत्या. त्या 2 पत्नीपासून
त्याला एक एक करून 2 मुलं झाली. मी त्यांचा मोठा मुलगा होतो. लोक मला श्वेता या नावानं ओळखत असत आणि माझ्या धाकट्या भावाचं नाव सुरत होतं. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मला विदर्भ देशाचा राजा बनवण्यात आलं आणि मी तिथे सावधगिरीने राज्य करण्यास सुरुवात केली. मी राज्य करत असताना हजारो वर्षे गेली. मग एक दिवस मला वैराग्य मिळालं आणि मी राजमार्गाचा त्याग करण्याचा निर्णयसुद्धा घेतला आणि मृत्यूपर्यंत तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला आणि जंगलात राहायला गेलो. मी माझं राज्य माझ्या धाकटा भाऊ सुरत याच्याकडे सोपवलं आणि त्याला राजा केलं. त्यानंतर या तलावामध्ये आल्यानंतर मी कठोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. मी या जंगलामध्ये 88 वर्ष तपश्चर्या केली आणि त्यांच्या प्रभावाखाली मला ब्रह्मलोकसुद्धा मिळालं. परंतु ब्रह्मलोकामध्ये तिथे पोचल्यानंतरसुद्धा माझी भूक आणि तहान मला अधिक त्रास देऊ लागली. व्यक्ती रोग आणि मानसिक तणावापासून मुक्त होतं. म्हणजे आजारी वृद्ध लोकांनी पूर्वेकडे तोंड करून अन्न खाल्लं पाहिजे. त्यामुळं त्यांचं आरोग्य सुधारतं ना. कारण पूर्व ही उगवत्या सूर्याची दिशा आहे आणि सूर्यदेवाची शक्ती आरोग्य आणि दीर्घायुष्य देते ना. म्हणजे शिकण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीनं उत्तर दिशेकडे तोंड करून अन्न खाल्लं पाहिजे. आणि ही दिशा आहे ना देवी सरस्वतीची दिशा आहे. या दिशेनं तोंड करून अन्न खाल्ल्यानं आयुर्मान कमी होतं ना. एखाद्यानं तुटलेल्या भांड्यामध्ये अन्न खाऊ नये, ते दुर्दैवाला आमंत्रण देतं. म्हणून अन्न नेहमी तुमच्या स्वतःच्या थाळीतच खाल्लं पाहिजे. अस्वच्छ थाळीवर खाणं जीवनात दुर्दैवच आणतं ना. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, समर्थांनी सांगितलंच आहे ना की एकादशीच्या दिवशी तामसिक अन्न खाऊ नका. जे मनुष्य मानसिक तामसिक अन्न सेवन करतो ना, म्हणजे एकादशीच्या दिवशी मांसाहार करतो, त्याला लक्ष्मी त्याला सोडून जाते. अन्न वाया घालवणं ही आपत्तीच मानली जाते ना. म्हणूनच जर एखादी व्यक्ती एकत्र खात असेल त्यानं जेवणाच्या शेवटापर्यंत उठू नये. यामुळं पाळक संतप्त झाले आहेत. म्हणजे जेवणानंतर थाळीवर हात धुणं अयोग्यच मानलं जातं ना. थाळीवर हात धुणं हा अन्नाचा अपमान आहे. जे लोक खाल्ल्यानंतर सुद्धा थाळीत हात धुतात ते खालच्या योनीमध्ये जन्माला येतात ना. म्हणजे समर्थांनी आपल्याला काय शिकवलं आहे बरं? मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना अधोगती येण्याचे हे काही आपण कार्य करतो, यामध्ये सुद्धा अधोगती येत असते. आणि हे जेवणाचे नियम आहेत ना. आपण कसं अन्न खाल्लं पाहिजे, ज्या पद्धतीचं अन्न आपल्या पोटामध्ये जातं ना त्या पद्धतीमध्ये अधोगती निर्माण होत असते. म्हणून कधीही आपण ज्या ताटामध्ये जेवण करतो ना त्या ताटामध्ये कधीच हात धुवू नका. त्यामुळं आपल्याला खालच्या योनीमध्ये जन्माला जावं लागतं. लक्षात ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीनं अंथरुणावर बसून काहीही खाऊ नये. त्यामुळं लोकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. जमिनीवर बसूनच अन्न खाल्लं पाहिजे. जेवताना दिशा निर्देशांकडं लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे ना. म्हणजे चुकीच्या दिशेनं बसून किंवा चुकीच्या दिशेनं तोंड करून अन्न खाल्ल्यानं त्या व्यक्तीला त्याचे अवांछित परिणाम भोगावे लागत असतात. भगवान श्रीकृष्णांचं म्हणणं आहे ना की ज्यावर पाऊल टाकलं आहे किंवा ज्यानं अन्न सोडलं आहे असं अन्न कधीच खाऊ नये. असं अन्न अशुद्ध होतं ना. असं अन्न इतरांनी काढून घेतलेलं अन्न खाल्ल्यानं मनुष्याचं आयुष्य कमी होतं आणि त्यांच्या शरीरात विविध प्रकारचे रोगसुद्धा होतात ना. जर अन्नातून केस बाहेर पडले तर असं अन्न वाया जातं. जर अन्नामध्ये केस असतील तर ते कधीही प्रसाद म्हणून देवाला अर्पण करू नये किंवा एकट्यानं खाऊ नये. असं अन्न भूते खातात. श्रीकृष्ण म्हणतात ना की मनुष्यानं इतरांना दिलेला अन्न खाऊ नये.
जे मनुष्य इतरांचं अन्न हिसकावून खातो ना, किंवा ते अन्न कोणालाही न देता स्वतः खातो, त्यामुळं अन्नपूर्णा देवीला रागच येतो ना. म्हणजे अन्न सर्वांनी वाटून घेतलं पाहिजे आणि ते अन्न आपण खाल्लं पाहिजे, तर आपल्या जीवनामध्ये सद्गुणी निर्माण होतात ना. म्हणजे इतरांचा वाटा खाल्ल्यानं मनुष्याची सद्गुणांचा नाश होत असतो. म्हणून पवित्र आसनावर पाय जमिनीवर ठेवून आणि पूर्वेकडे सूर्याकडे तोंड करून बसून अन्न घेणं सर्वोत्तम मानलं जातं. म्हणून पूर्वेकडे तोंड करून अन्न खाल्ल्यानं यश प्राप्ती मिळत असते आणि उत्तरेकडे तोंड करून अन्न खाल्ल्यानं सत्य मिळतं. म्हणून दोन्ही हात आणि पाय पाण्यानं झाकून आहार दिला पाहिजे. अन्नाची वाटी जमिनीवर ठेवून अन्न घेणं हे सर्वोत्तम मानलं जातं. म्हणून शास्त्रामध्ये या प्रकारच्या अन्नांचं वर्णन उपवास असं केलं आहे. म्हणून माणसानं रागाशिवाय अन्न खाल्लं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय बरं, समर्थांनी सांगितलंच आहे ना की मनुष्यानं आहे ना, जेव्हा अन्नाचा ताट आपल्या समोर येतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये, आपल्या हृदयामध्ये कोणाविषयी अजिबात राग नको. जर आपल्या मनामध्ये राग असेल ना, तर ते अन्न परब्रह्म राहत नाही. ते अन्न बघा नाशवंतच होतं ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण अन्न खायला सुरुवात करतो ना, अन्न ग्रहण करतो, तेव्हा आपलं मन स्वच्छ असावं. समर्थांनी सांगितलंच आहे ना की रागाच्या अवस्थेमध्ये अन्न खाल्ल्यानं अन्नाचा अपमानच होतो ना आणि अनेक रोग निर्माण होतात. मन इतरत्र असलं ना तरीही अन्न खाऊ नये आणि रागावलेल्या मनाचंही अन्न खाणं अशुभच आहे ना. जे बूट घालून अन्न खातात ना, म्हणजे या प्रकारचं अन्न राक्षसी अन्न म्हणून ओळखलं जातं. म्हणून मध्यरात्रीसुद्धा अन्न खाणं अशुभ मानलं जातं. म्हणून तुम्हाला पोटदुखी असेल तर मध्यरात्री अजिबात अन्न खाऊ नका. ओळ्या कपड्यांसोबत सुद्धा अन्न खाणं अशुभच मानलं गेलेलं आहे ना. म्हणजे इतरांना दिलेला अन्नही कधी खाऊ नये. झोपेत उभे राहून अन्न घेऊन ते तुटलेल्या भांड्यामध्ये जमिनीवर ठेवून किंवा हातावर ठेवल्यानं गरिबीच निर्माण होते ना. म्हणून अन्न खाताना वेदांचं कधी पठण करू नये. शास्त्रानुसार स्त्रीनं पतीच्या जेवणानंतरच जेवण करावं. जर पती घरापासून दूर असेल ना, तर पतीचं ध्यान करून अन्न घ्यावं. यामुळं पतीचं आयुष्य वाढतं ना आणि स्त्री नेहमीच आनंदीसुद्धा राहते. शास्त्रामध्ये या पतीच्या आधी अन्न खाणं अशुभच मानलं गेलेलं आहे ना. त्यामुळं पतीचं आयुष्य कमी होतं. यामुळं दोघांमध्ये संघर्ष निर्माण व्हायला वेळ लागत नाही. म्हणून अंधारात किंवा आकाशाखाली खाऊ नका. जेवताना डोक्यावर छप्पर किंवा झाडाची छाया असली पाहिजे. केवळ एकच पोशाख परिधान करून सुद्धा अन्न खाणं अयोग्य आहे किंवा नग्न अवस्थेमध्ये अन्न घेणं अशुभ आहे. यामुळं जीवनात दुर्दैव येत असतो. म्हणजे तो प्रवास आहे ना, तो प्रवास बसून अन्न घेणं अयोग्य आहे. अगदी वाहनात बसून सुद्धा त्याचवेळी सोप्यावर खाणं त्या व्यक्तीचा आयुर्मान कमी करत असताना हसताना किंवा रडताना अन्न खाणं हा एक अप्रिय घटक आहे. त्यामुळं अन्न गळ्यात अडकून जीवन गमवण्याचा धोकाही असतो ना. म्हणून अशा प्रकारचं भगवान श्रीकृष्णानं देवर्षी नारदांना अन्न खाण्याचं महत्त्व सांगितलं. म्हणजे थोडक्यामध्ये काय बरं, समर्थांनी सांगितलंच आहे ना, आयुष्यामध्ये जेव्हा आपण जीवन जगतो ना, तेव्हाही कोणत्या प्रकारचं अन्न मनुष्यानं खाल्लं पाहिजे. जर त्या अन्नानं दुसऱ्यांच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होत असेल ना, तर असं अन्न मनुष्यानं कधीच खाऊ नये. त्यामध्ये बघा, आपण कितीही पठण करत असाल, जर आपण मनाचे श्लोक वाचन करत असाल, जर आपण दासभूत म्हणत असाल, जर आपण ज्ञानेश्वरी पठण करत असाल, म्हणजेच कोणतंही शुभ कार्य करत असताना अन्न कधीही खाऊ नये. अन्नाची वेळ ही वेगळी असावी. कारण अन्न हे परब्रह्म आहे ना, त्याला परब्रह्माचं स्वरूप आपण दिलं पाहिजे. म्हणून अशा पद्धतीचं अन्न आहे ना,
मनुष्यानं कधीच सेवन करू नये. म्हणजे थोडक्यामध्ये काय बरं, दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करून आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होत असेल तर अशा पद्धतीचं अन्न आपल्या मुळाबालांना, आपल्या पतीपत्नीला कधीच देऊ नये. त्या अन्न सेवन केल्यानं आपल्या जीवनामध्ये अधोगतीच निर्माण होते ना. म्हणून आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही कराल ना, दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करून आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होत असेल ना, तर ते अन्न आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण करत असतं. जय जय रघुवीर समर्थ.